सांगायची ताई कोणतं सामान पाहिजे. थांबा ना ताई, बघत आहे ना मी. नाही नाही, बघा बघा म्हणा तुम्ही. मला वाटलं निवडले असणार म्हणून विचारले. ओ ताई, एवढेच आहेत का? येते येते, थांबा येते. किती पाहिजे तुम्हाला? एवढे आहेत तरी. हे त्याच्या खाली पण आहेत. बरं, इकडे आहेत का खाली? दिसले नाही. बघ ना राधा, बघ ना लवकर. किती वेळ करते? का घेऊन राहिली? तर कोणताही घेऊन घे सामान. घेते ना जी, तुम्हाला तर खूप घाई असते. बघू नाही देत, काही नाही. घेतला होता. किती वेळ झाला तर आता बघत आहे तुम्ही. आला तेव्हा घेऊ म्हटली तर तुम्ही का म्हटलं आधी ड्रेस घेऊन टाकू म्हटलं लाडोला. दुकानामध्ये चल म्हटलं आणि आता म्हणता लवकर कर लवकर कर म्हणून. राधा, आता आधी ड्रेस घेऊन झाले तर बरं झालं ना. हो, तोही चांगला झाला म्हणा. बघा ना जी, कोणतं सामान घेऊ तर. मी का भाऊ बाबा बायांचं सामान? तू बघ आता कोणतं सामान घ्यायचं आहे तर. राधा, मी का म्हणतो, हा नुसतं प्लास्टिकचं सामान आहे ना इथं. प्लास्टिकचा घेत आहे का? प्लास्टिकच्या नको घेऊ, स्टीलच्या वगैरे घे काही. स्टीलचे किती भांडे महाग आहेत. सगळे प्लास्टिकचेच देतात ना. गावामध्ये कोणीच नाही देत स्टीलच्या. अरे तर कोणी नाही देत म्हणून का आपण नाही द्यायचा का? राधा, स्टीलच्या घे, प्लास्टिक वगैरेच्या सामान नको बघू. अहो थांबा ना, आता 1-2 आयटम पसंत आला आहे तर विचारते. का रेट आहे तर मग स्टीलचेही बघू. नाही, बायांच्या काही समजतच नाही. ओ ताई, आले आले. ताई सरळ 300 रुपयाला लावून द्या ना. 330चा सामान झाला ना. 30 रुपये कमी नाही करत का? नाही नाही, 30 रुपये का 5 रुपये कमी नाही करत. जास्त सांगतच नाही ना आम्ही. फिक्स रेट आहे, फिक्स रेट. आधीच म्हटले मी तुम्हाला फिक्स रेट आहे म्हणून. हो म्हटले, पण का 10-20 रुपये कमी नाही करू शकत का? नाही नाही ताई, फिक्स रेट आहे. बायांच्या काही समजतच नाही बापा. फिक्स रेट आहे म्हटल्यावरही भाव करतात. लिहिलंच आहे फिक्स रेट आहे म्हणून. तरी पण ताई, तर जग कसं लावलं? एकच जग घ्यायचं आहे का तुम्हाला? आधी रेट तर सांगा. बघा ताई, वेगवेगळा रेट आहे. एक जग घ्यायचा आहे तुम्हाला तर 50 रुपयाला येईल. आणि 1 डझन घ्यायचा आहे म्हणजे 12 घेतले ना तर एक तुम्हाला 45 रुपयाला पडेल. बाप रे बाप, खूप महाग आहेत ना. छान आहेत ना ताई, जग बघा ना किती छान आहेत. लोकल माल आहे ना आमच्या दुकानामध्ये. 20 रुपयाला 30 रुपयाला पण जग येतो. पण त्याची क्वालिटी बघा आणि यांची क्वालिटी बघा. ताई, वाणासाठी पाहिजे ना आम्हाला, घरी वापरायसाठी तर नाही पाहिजे. हो, तर वाणासाठी देता तर चांगली वस्तू द्या. अशी वस्तू द्यायची की ते टिकल्या तरी पाहिजे. आता मग्गा द्याल तुम्ही तर नाही म्हणाल तरी तो 6 महिने टिकेल. प्लास्टिकची वस्तू कुठं टिकते का? ते तर आहे म्हणा, पण आपण वापरतो कसे त्याच्यावरही राहते. व्यवस्थित वापर कराल तर 6 महिने टिकणारच आहे. आणि हे चहा गाडणी 350 रुपये डझन. 350 रुपये डझन? हो ताई, तुम्हाला कमी किमतीचे पाहिजेत का? मग ते घ्या ना डब्बे. 250 रुपये डझन. नाही नाही, ते नाही आवडले ना. जे आवडले ते विचारत आहे मी रेट. ताई, तुमच्याकडे स्टीलचे भांडे नाही आहेत का? आहेत ना, आहेत. स्टीलचे पण भांडे आहेत. स्टीलचे बघता का मग? हो, स्टीलचे बघू म्हटले. या मग स्टीलचे दाखवते. झाला ना पिंकी, किती करते बाबा? झाला ना मम्मी, बस 1 मिनिट. मम्मी असाच पल्लू ठेवशील ना? का मम्मी असाच पल्लू ठेवशील? असेच हातात ठेवा लागेल मग. असाच पल्लू ठेवशील तर तोच चांगला होता ना आधीचाच. नाही ना ग मम्मी, नाही, एवढी चांगली साडी आहे ना, कशी पण लावते तू. 1 साईडचाच पल्लू छान वाटते. गुड्डी बघू ना, 1 साईडचा पल्लू छान दिसते ना मम्मीवरती. हो ना मम्मी, मस्त छान दिसत आहे, 1 नंबर. का बाबा, मला काही समजत नाही तुमच्या दोघींच्या. मम्मी, असा पल्लू केल्याने साडी छान वाटते, तुला समजत नाही. हो, मला काहीच नाही समजत. मगाशी साडी, लाल साडी घालते म्हणून काढली अलमारीतून. हे गुड्डी आली म्हणते मम्मी लाल साडी नको घालू. तिने ही साडी काढून दिली. हे साडी घातली, पल्लू वगैरे केली. तू म्हणायला बसली की मम्मी असा पल्लू नको करू, 1 साईड पल्लू कर. मम्मी, तू चांगली दिसले पाहिजे ना, म्हणून आम्ही म्हणत आहोत. आता चांगले दिसत आहे का? आधी चांगले नव्हते दिसत का? नाही नाही मम्मी, तू तर सुंदरच आहे. तो पण पल्लू छान वाटत होता तुझ्यावर. मम्मी, तुझी इच्छा असेल तर कर बापा, तसाच पल्लू कर. नाही नाही, आता राहू दे. आता तू एवढ्या याच्यानी करून दिली, राहू दे. असा पण छान वाटते. मम्मी, पर्स नाही पकडत? पकडते ना, आहे ना, पलंगावरतीच काढून ठेवली आहे. आणि ऐका दोघी बहिणी, घरचे काम बरोबर मिळून कराल. मम्मी, गुड्डी ना नुसती इकडे तिकडे जाते. हो ग गुड्डी? नाही मम्मी, मी कुठे इकडे तिकडे जातोय? ताई काही पण सांगते. काहून गुड्डी? काल तुला भांडे घास म्हणली मी. मम्मी हळदी कुंकवाला गेली होती तर ऐकली का तू? गेली नव्हती का? का बाबा ताई, तू पण ते स्वाती माझी फ्रेंड खूप फोन करत होती ना, लवकर ये म्हणून गेली होती मम्मी. ताई ना काही सांगते. ठीक आहे, पण आता काल गेली होती तर ठीक आहे. आज ना दोघी बहिणी मिळून काम करायच्या. आणि दुपारी चहा वगैरे बनवशी ना पिंकी? आजीसाठी चहा बनवून देशील ना 2 वाजे? हो ना मम्मी, बनवीन ना. तू जा, इकडे टेन्शन घेऊ नको. मम्मी, कधी येशील तू? आजच येशील का वापस?
नाही आज कुठं येईन, उद्या येऊ, उद्या वापस. येते का तू? चल ना. हट, मी नाही येत मम्मी. बापा कोणता घरीच आहे ना तू तर? तू तर जातो आई म्हणली ना, मला वाटलं गेली असशील. आई गुड्डीचे बाबा चिल्लर करायला गेले, चिल्लर पैसे नव्हते तर म्हणून थांबले आहे. असं का? हो, आणले का चिल्लर? अरे कोणता नाही मिळाला चिल्लर. आता 500ची नोट घेऊन जा. हो ठीक आहे, 500ची नोट घेऊन जाते, पण पाहिजेत ना आपल्याजवळ 100-200 रुपये चिल्लर पण. तिकीट वगैरे काढायचे, त्याच्यामध्ये लागत नाही का पैसे? आहेतच नाही का 50-100 रुपये चिल्लर तुझ्याकडे? नाही आहेत ना माझ्याकडे चिल्लर पैसे, म्हणूनच तर म्हटले तुम्हाला की 500चा चिल्लर आणून द्या करून म्हणून. दुसऱ्या दुकानात काम नाही गेले तर एकाच दुकानातून वापस आले असणार. अरे कोणता जाणार होतो पण शांताराम भाऊचा फोन आला. शांतताईची तयारी झाली म्हणत आहे तर लवकर बोलवलं तुला, म्हणून मग मी वापस आलो. 50ची नोट आहे माझ्याजवळ, घेऊन घे. कोणता? माझ्या पिप्सीत असतील 50 रुपये चिल्लर, देतो थांब. नाही नाही आई, असू द्या, तुमच्याकडे पाहिजेत ना. मी करून घेईन तिकडे 500 रुपयाची चिल्लर. आणि आता हे म्हणून राहिले ना आहेत म्हणून त्यांच्याकडे 50 रुपये चिल्लर. होतात तिकीटला तर होऊन जातील. दिसतं तिकीट आहे, तेवढे लागतही नाही. मग बघीन मी तिकडे. पाय बापा, आता नाही म्हणतेस तर राहू दे, नाही तर 50 रुपये भरतील म्हणलं. पाहतो बापा, म्हणलं असतील चिल्लर, नाही म्हणून राहिले तर मग राहू दे आता. जाना लवकर, कोणता जाना. ताई आता डेकोरेशन करावं लागेल ना. हो रे का, आता डेकोरेशनला सुरुवात करावं लागेल ना, वेळ लागते डेकोरेशन करायला. रेखा तुला म्हटली होती मी की मार्केटमधूनच आणते सामान म्हणून डेकोरेशनचं. नाही म्हटली तू. पटपट झाला असता. नाही ताई, कशाला मार्केटमधलं डेकोरेशनचं सामान लागते. 4-5 दिवस झाला ना मी तयारी करत आहे तर. हो का बनवली तर मग तू? सांगितली नाही ना तर. बघाल ना ताई, आता लावू ना तेव्हा बघाल. कर बाबा, तुला छान डेकोरेशन करता येते. छान वगैरे नाही येत, साधा सुद्धा येते ताई. नाही रेखा, छान येते तुला डेकोरेशन करता. मागच्या वर्षी परीच्या पौर्णान केला होता, मस्त डेकोरेशन केली होती. असं वाटत होतं की रेडीमेड घेतलेलाच आहे की का. ताई तुम्ही पण मदत करू लागले होते ना, काही एकटी केली का मी? हो करू लागली होती. परी तेव्हा खूप शांत होती, बस म्हटलं की चुपचाप बसून राहायची. आता मुज्जर झाली आहे परी, आणि लाडो पण मुज्जर झाली. एकही काही करू नाही देत. आता दोघी जणी ना करूच नाही देणार आपल्याला डेकोरेशन वगैरे. सगळं फाडफूड करतील. लाडूला झोपवत आहे तर झोपतही नाही आहे. मी पण परीला झोपवायचा प्रयत्न केली पण परी झोपत नाही आहे. मग यांचा बोरणांचा कार्यक्रम राहील तेव्हा झोपतील नाही ते. आता झोपले असते तर बरं झालं असतं. काय झालं परी? कुठं चल म्हणून राहिली बापा ही पोरगी. परी मी नाही येत बेटा. रेखा, परी कुठे चल म्हणून राहिली? माहित नाही ताई, पुष्कळ वेळची ना मला चलच म्हणत आहे. आता मी नाही येत म्हणली तर तुम्हाला चल म्हणून राहिली. बापा, राधा, रेखा कुठे गेले होते आई तुम्ही? नव्हते ना आता? त्या कमलासोबत बोलत होती. तिकडे समोर गेली तर आवाज दिला आणि तर बोलत होती तिच्यासोबत. मी का म्हणते, आता चालले जाते बायांना सांगायसाठी बोरनान आहे म्हणून. हो आई, चालले जा सांगायसाठी. हो तर किती वाजेची वेळ सांगेन मग? आई 3 वाजेची वेळ सांगाल. 3 वाजेपर्यंत होईल का तुमच्या? काहीच नाही झालाय ना. होईल. आता आम्ही दोघी जणी करतो ना. तुम्ही एक काम करा बरं, या दोघींना घेऊन जा. परीला ना लाडूला घेऊन जा बरं. हे काहीच करू नाही देत आहेत. झोपायला गेलं तर झोपूनही नाही राहिलं. आणि इथं हरी बिरी लावू तर ह्या सोबतच खिसखास करतील. हो, खिसखास तर करतील. मला वाटलं या झोपल्या असतील बापा दोघी पोरी. नाही आई, बघा ना, यांना आज झोप नाही लागत आहे. दररोज आंघोळ केला की झोपतात 1 घंटा तरी, आणि आज झोपतच नाही आहेत. हे परी तर नुसती मला तिकडे चल लावत आहे. बाई परी, चला दुकानामध्ये जाऊ, दुकानामध्ये. हो, चाकीच घ्यासाठी जाऊ. चला. चॉकलेटच्या नावाने तर उतरून राहिली. लाडो आई, जास्त नका घेऊन देऊ चॉकलेट. नाही घेऊन देतो जास्त, एक घेऊन देते. आता पोरी बारी आहेत तर चॉकलेट खातील नाही तर का. थांब बाई परी, मीरला पकडू. मग जाऊ सोबत. हो, पकडते, मीरला पकडते. अले चला मीर, चला बेटा चलो. हो, चॉकी घेऊ. चला. चॉकलेटच्या नावाने तर पटकन जाते बाई. मी नेतो दोघींनाही आणि बायांनाही सांगून देतो 3 वाजे या म्हणून. पटापट का लावता, आरी लावता का लावता, साड्या लावता का लावता, तर पटापट सजव बिजव करा. लावलू करा. मग तयारीला तर तुमच्या लागेल 1 घंटा अजून. पोरींना कपडे म्हणून आता 1 तासामध्ये उरकवा बापा पटकन. हो आई, 1 तासामध्ये होते ना, पटकनच उरकवतो. दोघे जणी मिळतो आता. हो, मी यांना जास्त वेळपर्यंत सांभाळू शकणार नाही. खातपर्यंत चुप राहतात, मग अजून बोंबलणं चालू यांच्या. चला घरी चल असा काम आहे. आई 1 तास नको घेऊन या. 1 तासापर्यंत बघा त्यांना, मग वाटल्यास घेऊन या. हो, 1 तास सांभाळतो मी. राधा, दुकानातून काही आणायचं आहे का? नाही आई, दुकानातून काही नाही आणायचं आहे. काही तिरंजी वगैरे?
नाही आई, काल आणली ना मी चॉकलेट आणली ना, बर्नीच आणली एक चॉकलेटची. फल्लीदाणे आहेत, तिरंजी पण आहे. होते ना हो होते आहेत म्हणते तर होते मग. आई, चिल्लर पैसे आहेत का तुमच्याकडे? हो आहेत. चला ताई, आता आपण बोरणांचं डेकोरेशन करू. हो आण ना, तर सामान आण ना. सामान आहे म्हणते ना तू? हो आणते. सोनूची बाबा, लावले नाही का फोन तुम्ही? कुंताला फोन लावा म्हटली ना. लावलो होतो रमेश सोबत बोललो मी. का म्हणला मग जावयांनी? कुंता सोबतच तर बोलायला पाहिजेत होता. रमेश बाहेर आहो म्हणे, जातो घरी म्हणे ना, पाठवतो म्हणे. कालच सांगितले कुंताला 10 वाजेची बस आहे तर त्या बसने जाऊ म्हणून. ती बस गेली की मग सरळ 2 वाजेची बस आहे आपल्या गावी. मोजक्या बसेस येतात. तुझी झाली का पूर्ण तयारी? झाली ना माझी तयारी, अजून का तयारी करायची बाकी आहे? खाज्याचा थैला वगैरे पकडली नाही ना? काल चिवडा बनवली, तिळाच्या पापड्या बनवली, ते पकडतो म्हणत होती ना, विसरते का इथंच? अहो नाही विसरत ना, समोर बॅग ठेवली आहे तरी दिसली नाही का तुम्हाला? चिवडा पापड्या लड्डू बनवली आणि विसरीन का इथंच का तुम्ही पण? नाही, हातात नाही दिसली की नाही म्हणून म्हटलं. शांता, एक काम कर ना, तुझी तयारी झाली ना, तू जा ना तर तिकडे कुंताच्या घराकडे जा. उलटी तिकडे मी कशाला जाऊ? बस स्टॉप साठी इकडून जावं लागते ना आपल्या घराकडूनच. सोनूलाच जाऊन पाय म्हणतो त्यांच्या घरी. झाली की नाही तयारी? अरे सोनू. फोन लावलो होतो ना मी, सोनूला कशाला पाठवते? मम्मी आवाज दिली ना तो? हो मीच बोलवली. अरे कुंता, सोनूला घेऊन जा ना सोबत. मी तर बोलली सोनूला की चल म्हणून. हो ना, जा सोनू, सोबत चालला जा. पप्पाजी पेपर आहेत ना आमचे. अरे तर रात्रभरच राहणार आहे ना तुझी मम्मी, का 4-5 दिवस राहणार आहे का? उद्या पेपर आहे ना पप्पाजी, म्हणूनच तर नाही जात आहो. असं का? उद्याला पेपर आहे का? मम्मी कशासाठी बोलवली सांग ना पटकन. अभ्यास करत होता का तू? हो ना मम्मी. कर अभ्यास कर. आता मलाच जावं लागेल. कुठे जायचं आहे तर मम्मी? अरे कुंता मावशीला बोलवून आण म्हटली, उशीर होत आहे ना, मस्त मिळायला पाहिजे. ठीक आहे मम्मी, धावत जातो मी, सांगतो मावशीला. अरे सांगायचं नाही आहे, चल म्हणायचं आहे सोबत. हा ठीक आहे ना. तर शांता, आता कुंताची तयारी झाली का नाही झाली? म्हणते तू सोबत आणायचं आहे म्हणून. सोनू राहू दे, मीच जाते. आता तयारी झालीच आहे माझी. ताई मम्मी आली तरी मावशी आली ना. एकदम वेळेवर आली आहे. बरं चला, आता आली लवकर तर. जा ना शांता, पटकन जा, आता आली तरी कुंता. हो जाते. हा मागच्या दार लावून घ्या तुम्ही. हो मी लावतो तुझ्या. कुंता, कालच म्हटली होती तुला लवकर येशील म्हणून. किती वेळ करते तू? नाही झाला ना ताई उशीर. आता वेळ आहे तरी बस यायला. हो बसचा काही खरं नाही बाबा, लवकर येऊन जाते कधी. अरे शांता, बॅग वगैरे पकडली का? थांब, मी येतो बस स्टॉप पर्यंत. दे माझ्याजवळ ते बॅग, मी धरतो. अहो पकडते ना, नाही आहे वजन जास्त. दे ना, येतो ना मी बस स्टॉप पर्यंत. येता का मग? ठीक आहे, धरा. बाबा आता सुरू काम नाही केलं तर कशाला थांबल्या? आधीच पोहोचला असता आम्ही. 2 मिनिटासाठी बस चुकली. जसे बस स्टॉप मध्ये गेला ना तशीच इकडेची बस सुटली. नाही भासी, असं कसं सुरू करून टाकू? माहित होता ना येऊन राहिले म्हणून. अशा तर बाया वेळेवर नाही येत. आणि आज ना 3 वाजे याल म्हणलं तर 3 वाजेच्या पहिलेच येऊन गेले बाया, 5 मिनिटाच्या आधीच. मग मी फोन लावली तुम्हाला तर तुम्ही म्हटलं की आता 5 मिनिटामध्ये बस स्टॉप मध्ये पोहोचेल बस. तर म्हटली आता वहिनीला यायला 15 मिनिट लागतील. तोपर्यंत म्हटलं नाश्ता बिस्ता देऊन देऊ बायांना. जास्त वेळ राहिला असता तर मग सुरू केला असता. झाला, आता बाया नाश्ता करत आहेत. मग आता आपण इकडे बोरणान सुरू करून टाकू. रेखा, चाय वगैरे बनव ना पहिले. चाय वगैरे दे, मग त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू करा. पाय धुवायला घेऊन जा. आता बाई धुतला ना, समोर पाणी होता ना, धुतला पायावर पाणी टाकला ना, मगच आला आम्ही इकडे. येते मी चहा ठेवून. रेखा राहू दे बाई, चहा राहू दे. आता त्या बायांचाही नाश्ता वगैरे होत आला. करा ना कार्यक्रमाला सुरुवात करा, मग पिऊ चहा वगैरे. या पोरींची काही खरं नाही. आता चांगल्या बसल्या आहेत, मग त्रास येईल यांना. हो ना वहिनी, आताच तर लाडू ना 3 वेळा उठत होती इथून. मस्त डेकोरेशन केले ना. कोणा केलं डेकोरेशन? वहिनी, आम्ही दोघींनी केला डेकोरेशन. अरे वा, मस्त ना, मस्त केलं तुम्ही तर डेकोरेशन. नाही वहिनी, मी तर फक्त मदत करू लागली. सगळं ना 8 दिवस झाला रेखा करत आहे. तर हे पतंग बितंग सगळं रेखाने घरीच बनवलं. हो का? बापरे, रेखाला तर खूप काही येते ना. मी ना वहिनी आज फक्त लावू लागली इथं. वेळ आहे का कार्यक्रमाला? बोरणांच्या कार्यक्रमाला वेळ आहे का? नाही आहे ना वेळ. खूप घाई सुटली बाप्पा तुम्हाला, तर थोडा वेळ नाही थांबू शकत तुम्ही कशात? काकू, दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ना हळदी कुंकवाला. म्हटलं आधी तुमच्या घर पडला तर चला बा तुमच्या जिथं जाऊ. हो चांगलं झालं आल्या तर. बस आता सुरूच करणार आहोत. बस 2 मिनिट थांबा आता. राधा, ते चॉकलेट बिकलेट टाक ना, डोक्यावर टाक दोघींच्या. रेखा, तू पण टाक. पोरांना नाही आणला का कोणी? चॉकलेट बिकलेट उचलायसाठी या ना. नाही आले मुलं, आम्ही उचलतो ना. करा, सुरू करा. वहिनी घ्या ना, तुम्ही सुरू करा. नाही राधाताई, आताबाई आहेत ना, आताबाई सुरू करतील. सगळ्यात मोठ्या त्याच आहेत. 5 जणी टाका दोघींच्या डोक्यावर चॉकलेट, तिरंजी, फल्लीदाणे, टीका लावून आरती ओवाळा.
बाई लाडो परी, सोडायचं नाही आजीला. आजीकडून मस्त ताम घ्यायचा. देतो ना, घाबरत नाही बापा मी माझ्या नातनीला द्यायसाठी. यांना ना चॉकलेट नाही दिसलंय ना. आता आपण चॉकलेट वगैरे टाकू ना यांच्या डोक्यावर, या स्वतःच उठून उचलतील चॉकलेट. एक काम करू ना पाई, आधी टिका गिका लावून ओवाळून टाकू 5 जणी आणि मग नंतर चॉकलेट वगैरे टाकू. चॉकलेट, तिरंजी, फल्लीदाणे. बरोबर म्हणली रेखा, त्या चॉकलेट पाहून ना बसणारच नाही. मस्त फ्रॉक आहेत ना दोघींचे, नवीन वाटतात. हो ना वहिनी, ताईंनी घेऊन आणला ना, काल गेले होते ना घ्यासाठी. थोडे मोठे झाले वाटते. वहिनी एज बरोबर आहेत. आता 6 महिन्यात नाही तर लहान होतात कपडे. आधीचे कपडे ना सगळे लहान झाले. हो ते तर आहे म्हणा, मोठ्या बहिणीचे कपडे मग लहान बहिणीला होतात. आमच्या इथं तर हे गुड्डी घालायला नाही पाहत, उष्टे पुष्टे घालू का म्हणते. आधी लहान होती तर घालत होती, समजत नव्हता. आता नाही म्हणते, ताईला नवीन नवीन घेऊन देता म्हणते आणि मला ते पुराणे देता का म्हणते ताईचे. बरोबर आहे ना वहिनी तिच्या पण. वहिनी सोनूला काम नाही आणले. ताई उद्या ना त्याचा पेपर आहे म्हणून आला नाही. नाही तर होती वगैरे त्याची इच्छा, मम्मी म्हणे येईन म्हणे. कोणता वहिनी तुम्ही पण नाही आणल्या पोरींना? आहेत ना इकडेच, तर घेऊन यायला पाहिजेत होता ना. चला म्हटले तर नाही म्हणाल्या ना, मग का करू मी. घरी पण पाहिजे ना, मग आमच्या इथले आई काही कामं बिमं करत नाही. हो तर एकी जणीला आणायला पाहिजेच होता ना. त्यांचं तसं नाही आहे, येतील तर दोघी बहिणी असं आहे. एकट्या नाही म्हणतात, एकट्या गेला तर बोर होते म्हणतात. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. आता सुरू झाला बापा बोरनान. तुमच्याकडे कसे करतात बोरनान तर सांगा. आमच्याकडे तर आधी टिका बिका लावतात, आरती ओवाळतात आणि चॉकलेट, फल्लीदाणे, मिठाई, बतासे डोक्यावर टाकतात आणि मग पैसे देतात. अशा पद्धतीने आमच्याकडे करतात. कोणी कोणी याला लूट पण म्हणतात. तर तुमच्याकडे का म्हणतात ते सांगा मग कमेंट्समध्ये. आणि हो 5-6 दिवस व्हिडिओ आले नाही, त्याचे कारण असे म्हणजे आमच्या इथं पाहुणे आले होते. 2-3 दिवस पाहुणे राहिले, मग ते गेल्यानंतर बनवली मी 1 दिवस, मग मलाच ताप आला. तर मी 2-3 दिवस मिळून हा व्हिडिओ बनवला. म्हटलं सांगून द्यावा तुम्हाला. तर सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. थोडा सर्दी ताप वगैरे आहे मला, तरी पण थोडा करून मी 2-3 दिवसात ही एक व्हिडिओ बनवली. बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलवरती नवीन असणार तर मराठी हार्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा.